नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुलाबदादा आणि सगुनाच्या घरी जानकी, ऋषिकेश आणि ओवी मस्त थाटात जेवायला बसतात. परंतु ओवीला मात्र काही असं अवघडल्यासारखं होतं आणि तेथे ती जेवायला तयार नसते. तेव्हा जानकी मात्र तिला म्हणते की चल, मी तुला माझ्या हाताने भरवते आणि म्हणते की चल, हा घास आजी आणि आजोबांचा, म्हणजे पहिला घास चिऊचा आणि त्यानंतर आजी आजोबांचा. हे म्हटल्यानंतर ऋषिकेश लगेच जेवायचं थांबतो. त्याचा घास घशाच्या खाली उतरत नाही. जानकीचे लक्ष जाते. तेव्हा लगेच जानकी मुद्दाम ऋषिकेश समोर म्हणते की अगं, हा घास आपल्या सौमित्र काकांचा. आणि तेवढ्यात दरवाजामध्ये अवंतिका, सौमित्र आणि गुलाबदादा येतात. तर ही ओवी म्हणते की सौमित्र काका. तर सर्वांचे लक्ष तिकडे जाते. ओवी धावतच जाते आणि आपल्या सौमित्र आणि अवंतिका काका काकूला मिठी मारते. तर सौमित्र आणि अवंतिकाला त्या दोघांना बघून खरंच खूप आनंद होतो. परंतु ऋषिकेशला मात्र राग येतो. ऋषिकेश लगेच ताटात जेवणाचे ताट आहे त्याच्यावर उठतो आणि तोंड ओळून उभा राहतो. परंतु जानकी मात्र ही सौमित्र आणि अवंतिका जवळ येते. जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका. तर अवंतिका धावतच येते आणि आपल्या जानकी वहिनीला अगदी कडकडून मिठी मारते. ओवी विचारते की सौमित्र काका, अरे तू केव्हा आलास? आणि तुला माहिती आहे का काका, अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आजीने आम्हाला घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितले. आईला मी खूप विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु आई मला काहीच कारण सांगत नाही. आणि सौमित्र काका, तू आम्हाला घेण्यासाठीच आला ना? तेव्हा अवंतिका जानकीला भेटते आणि दोघींचे सुद्धा डोळे भरून येतात. तर जानकी विचारते की वहिनी, तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा सौमित्र आपल्या चिमुकल्या ओवीला म्हणतो की हो बाळा, मी तुम्हाला सर्वांना घेण्यासाठी आलेलो आहोत. तेव्हा ओवीला खूप आनंद होतो. परंतु ऋषिकेश मात्र काही त्यांच्याबरोबर बोलायला तयार नसतो. कारण घरचे सर्वजण त्याच्याबरोबर असे वागलेले असतात, म्हणून त्याचं जे काही वागणं असतं तर त्याच्यापुरतं ते त्याला योग्य असतं. तेव्हा त्याला असे वाटतं की नक्की घरातील सर्वजण आता आपलं कोणीच राहिलेलं नाही, म्हणून त्या दोघांशी मात्र तो बोलायला तयार नसतो. ओवी धावतच आपल्या ऋषिकेश बाबांजवळ येते आणि बाबा, चला आपण घरी जाऊयात असे म्हणते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी बाळा, आतमध्ये तू ताट घेऊन जा. तेव्हा ओवी म्हणते की बाबा, अहो सौमित्र काका आपल्याला घेण्यासाठी आलेला आहेत, मग आपण त्यांच्याबरोबर घरी तर जातोय ना? तेव्हा ऋषिकेश मात्र काही उत्तर देत नाही. तेव्हा ऋषिकेश हा आपलं जे काही प्रेम आहे तो आतमध्ये दाबून म्हणत असतो की आपण परक्या लोकांबरोबर घरी नाही जात, ते आता परके आहेत आपल्यासाठी. ओवी, तू ताट घेऊन आतमध्ये जा, बाकी काही विचारू नको. परका हा शब्द ऐकल्यानंतर सौमित्र आणि अवंतिकेला खूप वाईट वाटतं आणि जानकीला सुद्धा, कारण ऋषिकेशने असं बोलू नये अशी तिची खूप इच्छा असते. तेव्हा जानकी ओवीचं ताट उचलते आणि ओवीच्या हातात देते आणि बाळा, आतमध्ये जेवायला जाय असे सांगते. तेव्हा ओवी काही न उत्तर देता आपलं ताट घेऊन आतमध्ये जेवायला जाते. तेव्हा गुलाबदादा सगुनाला मुद्दा म्हणतात की सगुना, अगं तू तर बाहेर गोधड्या वाळवत घातल्या ना, चल मग आपण घेऊन येऊ. तेव्हा सगुना म्हणते की हो चला आपण घेऊन येऊयात, म्हणून ते सुद्धा जातात. तर लगेच सौमित्र आपल्या ऋषिकेश दादाजवळ येतो आणि काय दादा, तू आमच्यावर सुद्धा रागवलत ना? तेव्हा मात्र ऋषिकेशचा राग अनावर होतो. ऋषिकेश म्हणतो की कोण कोण तुझं दादा आणि कोण आहात तुम्ही दोघे जण आणि मला का दादा म्हणतोस? मला कोणीही भाऊ वगैरे नाही. तेव्हा सौमित्रला खूप वाईट वाटतं. सौमित्र म्हणतो की दादा, अरे असे काही नाही, तू माझा दादाच आहे. सौमित्र म्हणतो की दादा, अरे तुमच्याबरोबर जे काही झाले, घरात तुम्हाला जी काही वागणूक मिळाली, घराच्या बाहेर काढले, खरंच हे खूप चुकीचं झालं आणि खरंच यात तुमची काही चूक नाही हे सर्व मला समजते. त्यामुळे दादा आणि वहिनी प्लीज तुम्ही घरी चला. म्हणून सौमित्राच्या जीवाची खूप तळमळ होत असते त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी. परंतु ऋषिकेश हा सौमित्राला कडक शब्दात म्हणतो, अरे तू तर आम्हाला येथे घेण्यासाठी आलास, परंतु येथे येण्या अगोदर आम्हाला तू घरी घेऊन जाणार आहेत यासाठी रणदिवेबाईंची परवानगी तू घेऊन आलास का? अरे तुझी आई तर आम्हाला गुन्हेगार म्हणजे करून सिद्ध सुद्धा झालीत, काय काय आरोप तिने आमच्यावर केले. तेव्हा सौमित्राला वाईट वाटतं. सौमित्र म्हणतो की दादा, अरे काय बोलतोस? माझी आई, अरे ती तुझी सुद्धा आई आहे. परंतु ऋषिकेश त्याला त्याबद्दल काही बोलून देत नाही आणि एक शब्दही बोलू नकोस, ती माझी कोणही नाही असे अगदी कडक शब्दात तो ठणकावून सांगतो. ऋषिकेशचे हे रुद्ररूप पाहून सौमित्र आणि अवंतिका जानकीला धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की मी तुला परत एकदा सांगतो की ती माझी आई नाही म्हणून. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या कुटुंबामध्ये असे पाहायला मिळतं की आजी, ऐश्वर्या, सारंग आणि शर्वरी, सुमित्रा हे अगदी तोंड पाडून बसतात.
असतात ऐश्वर्याच्या तर मनासारखे होत असते. तेव्हा आजी म्हणते की बिचारा सौमित्र इतक्या लांबून आला आणि न थांबता असा डायरेक्ट तो घरामधून निघून गेला. आणि कुठे गेला तर त्या जानकी आणि ऋषिकेशला शोधायला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना आजी, अहो जानकी बहिणींचा किती प्रभाव आहे त्यांच्यावर आणि दबाव सुद्धा, कारण नानांना जानकी बहिणींनी ढकलून दिलं यावर त्यांचा खरंच थोडासा सुद्धा विश्वास नाही बसला. तेव्हा शर्वरी म्हणते की जर तो येथे असता तर त्याने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असतं आणि जे काही घडलं त्याबद्दल खरंच माझा सुद्धा अजून विश्वास नाही बसत असे म्हणजे शर्वरी सुद्धा ही म्हणत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सर्वात अगोदर आपण हे जे काही बोलणं आहे ना ते सोडून देऊया. माझा विश्वासच बसत नाही, मी कसा विश्वास ठेवू हेच मला नाही कळत. हे सर्व आपण बोलायला नको. आपण सर्वांनी विश्वास ठेवायलाच हवा की जानकी बहिणीनंच नानांना ढकललं आणि हे सर्व स्वतः नानांनी आपल्याला सांगितले. त्यामुळे विश्वास तर आपल्याला नानावर ठेवावाच लागेल. आणि जर आपण हे मान्य केलं नाही, त्यावर विश्वास नाही ठेवला तर असे होईल की आपण सर्वजण नानावर अविश्वास दाखवतो म्हणून. आणि खरंच मला हे सर्व चुकीचे वाटते. आणि सारंगला विचारते की सारंग, अहो तुम्हाला काय वाटतं? सारंग तर हा कटपुतला अगदी ऐश्वर्याचा बांधलेला आणि तो जसे ऐश्वर्या सांगेन नंदी बैलासारखा अगदी तसा मान डोलावत असतो की हो ऐश्वर्या, अहो तुम्ही जे काही सांगतात ना ते अगदी खरं बोलतात. त्यामुळे नानांनी आपल्याला इतक्या विश्वासाने सांगितलं आणि ते स्वतः त्यांनी सांगितले. मग सौमित्र दादाला पटो किंवा न पटो, पण सत्य मात्र हेच आहे की जानकी बहिणीनेच नानांना जिन्यावरून ढकललं. तेव्हा ऐश्वर्या बोलून जाते की अहो असे कसे, पटायला तर पाहिजेच. आणि परत ती आपला शब्द बदलते, म्हणजे आपल्याला ते पटवून घ्यावेच लागेल. म्हणजे असं की सौमित्र हे सर्व काही लवकरात लवकर पटायला हवं, कारण त्यांनी जर जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादांना शोधून आणले आणि जानकी बहिणी ऋषिकेश दादा त्या सौमित्र भाऊजींना आपल्याकडून वळून घेतील आणि आपल्या विरोधात काही गोष्टी त्या त्यांचे कान भरून सांगतील, म्हणजे सौमित्र दादांना सुद्धा त्यांच्यावरच विश्वास बसेल आणि ते आपल्या विरोधात जातील. आणि ते सर्व योग्य नाही असे त्यांना वाटायला नको, हे सर्व घडायला नको. म्हणून ऐश्वर्याची जीवाची तगमग होते आणि सर्वांना पटवून देण्याचा ती मात्र चांगला चोपडेपणा करत असते. त्यानंतर इकडे ऋषिकेशची खूप तळतळ होत असते की आज जी काही सुमित्र आई त्याला सावत्र असे म्हटलेली असते ती गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये जास्त तडकलेली असते. तेव्हा तो सौमित्रला सांगतो की आज आई मला सावत्र म्हणाली आणि त्यांनी मला स्वतःहून सांगितले की यापुढे मी त्यांना आई असे म्हणायचे नाही, तुझा आणि माझा काही संबंध नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी मला सुनावले. तेव्हा सौमित्र आणि अवंतिकाला सुमित्राचा खूप राग येत असतो. ऋषिकेश सौमित्रला विचारतो की तुला हे सर्व त्यांनी सांगितले नसेल हो की नाही? तेव्हा सौमित्र ऋषिकेश दादाजवळ येतो आणि दादा मला सर्व माहिती आहे, गुलाब दादांनी मला सर्व काही सांगितलेले आहे. पण अरे दादा जे काही झाले ते मला अजिबात नाही पटलेलं. अरे दादा, नानांनी जानकी बहिणीकडे बोट रोखलं असेल तरी यामध्ये सर्वात जास्त ऐश्वर्याचा हात आहे. जानकी बहिणीची काही चूक नाही, हे मुद्दाम त्या ऐश्वर्याने घडून आणले, मला पूर्णपणे खात्री आहे. अरे दादा, हे सुद्धा तुला माहिती आहे की ती ऐश्वर्या आपलं घर मोडण्यासाठी त्या घरात आलेली आहे. अरे दादा, आपल्याला असं नाही होऊन द्यायचं, आपल्याला एकजुटीने राहायला हवं. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की काय बोलतो सौमित्र, एकजूट? अरे सौमित्र, एकजूट वगैरे काही नसतं, हे सर्व खोटं आहे. अरे ती ऐश्वर्या आपलं घर मोडण्यासाठी आली होती, हे मी किती समजावून सांगितले, पण तरी सुद्धा कुणाचा त्यावर विश्वास नाही आणि जानकी आणि माझ्यावर सुद्धा विश्वास नाही. फक्त ते विश्वास आहे तो त्या ऐश्वर्या. तेव्हा अवंतिका पुढे येते आणि दादा, आईंचा विश्वास बसेल यावर माझी पूर्ण खात्री आहे आणि आता आम्ही आलोत ना, मग आपण चौघांनी मिळून ते सर्व करूया आणि तिचा जो काही खरा चेहरा आहे तो सर्वांच्या समोर घेऊन येऊया. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की पण रणदिव्यांच्या बाई ज्या आहेत त्यांच्या खऱ्या चेहऱ्याचं काय? त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या फॅमिलीत असं पाहायला मिळतं की सुमित्रा मात्र शांत असते, कुणाशी काही एक शब्द ती बोलत नाही. ऐश्वर्याच्या जीवाची मात्र तिला बोलण्यासाठी लगबग चालू असते. ती म्हणते की आई, अहो तुम्ही शांत कात, कुणाशी तरी काहीतरी बोला. आई तुम्ही प्लीज सौमित्र भाऊजींना समजावून सांगा की कसे की ते या घरामध्ये कायम नसतात, येथे या घरामध्ये काय घडामोडी घडतात हे त्यांना कल्पना नसते. आणि एकतर किती बोलले ते, आणि मुळातच मला असं वाटतं की हे सर्व बोलण्याचा त्यांना काही हक्क नाही. तेव्हा सुमित्राच्या डोक्यात प्रकाश पडतो. सुमित्रा लगेच तटकन उठते आणि ऐश्वर्याला ती जाब विचारते की काय काय बोलतेस, काय हक्क म्हणजे काय? अगं तो या घरचा मुलगा आहे आणि सगळ्यात बाबतीत त्याला बोलण्याचा हक्क आहे. त्यानंतर इकडे ऋषिकेश सौमित्राला समजावतो की अरे तुझी आई सुद्धा त्या घरामध्ये दोन चेहरे घेऊन वावरते. एकीकडे एका चेहऱ्यात ती ऋषिकेश रणदिव्याला तिला मुलगा म्हणून घेण्याचं नाटक करते आणि दुसरीकडे दुसऱ्या चेहऱ्यामध्ये त्याच ऋषिकेश रणदिव्याला सावत्रपणाची वागणूक देते. कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा सावत्र मनाचा भेदभाव तिच्या मनात आहे आणि जो काही बदल आहे तो तिच्या वागण्यातून आज स्पष्ट दिसून आला. म्हणूनच आम्ही ते घरातून सोडून निघून आलो. अवंतिका जीवाची खूप तळमळ होत असते. ती म्हणते की दादा, अहो आम्ही आलो आहोत ना, आता सर्व
काही दूर करू. दादा वहिनी तुम्ही दोघे जर त्या घरात नसलात ना ते घर घरच नाही. वहिनी प्लीज तुम्ही आमच्या बरोबर घरी चला, आपण सर्वांनी मिळून सर्व काही नीट करूया. वहिनी प्लीज तुम्ही दादांना समजावा ना आणि घरी चला. म्हणून अवंतिकाची जीवाची खूप लगबग सुरू असते. जानकी आणि ऋषिकेशनं घरी येण्यासाठी जानकीला आणि सौमित्राला ती खूप रिक्वेस्ट करते, परंतु ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा असतं आणि राग सुद्धा असते. तेव्हा जानकी ऋषिकेशला समजायला पुढे येते आणि ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवून ती आधार देत म्हणते की ऋषिकेश, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका आपल्याला घरी घेऊन जाण्यासाठी आले, त्यामुळे प्लीज आपण त्यांच्याबरोबर जाऊयात ना. तेव्हा जानकीच्या डोळ्यात मात्र पाणी असतं आणि त्या घराची ओढ असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो का, आणि मग आपल्या मानाचं काय. अगं जानकी, जो मान आपल्याला धुळीस मिळवला तो मान आपल्याला परत कोण मिळवून देईल. तेव्हा सौमित्र पुढे येतो आणि इसरो मी करण्यासाठी लावेल असे म्हणतो. दादा वहिनी, मी तुमचा गेलेला मान तुम्हाला परत मिळवून देईल, तुम्हाला मी न्याय मिळवून देईल आणि त्या ऐश्वर्याला मात्र शिक्षा. तेव्हा ऋषिकेश सौमित्र समोर येतो आणि तुझे हे जे काही बोलणं म्हणजे वकिली भाषा आहे ना ती फक्त सौमित्र कोर्टामध्ये दाखव असे म्हणतो. अरे नात्यामध्ये कुठलीही अशी वकिलाची गरज लागत नसते. अरे नाती जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. अरे मी तुला शेवटचं सांगतो की ज्या घरात माझ्या बायकोला गुन्हेगार ठरवले गेले मग त्या घरामध्ये मी कधीही पाऊल नाही ठेवणार. तेव्हा ऋषिकेशचा तो निर्णय ऐकून जानकी, सौमित्र आणि अवंतिकांना खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश तर घरात जायला तयार नसतो. ऋषिकेश स्पष्ट शब्दात सांगतो की मी आत्ताच नाही पण कधीच त्या घरामध्ये पाऊल नाही ठेवणार. आणि रागाने ऋषिकेश आतमध्ये जायला निघतो. तेव्हा जानकी पुढे येते. ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश थांबा, अहो सौमित्र भाऊजी आणि अवंतिका आपल्यासाठी येथे आले, त्यांचं म्हणणं तरी तुम्ही प्लीज ऐकून घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, माझा निर्णय मी तुला सांगितलेला आहे, आपण कुठेही जात नाही असे बोलून ऋषिकेश आतमध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या असे बोलल्यानंतर सुमित्राला राग येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी आई, मला असे म्हणायचे नव्हते. आई तुम्ही बरोबर बोलतात, त्यांना पूर्ण हक्क आहे या घरात बोलण्याचा, राहण्याचा. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की आई, जानकी वहिनी परत या घरात येता कामा नये आणि जर आता त्या सौमित्र भाऊजींबरोबर परत जर घरी आल्यात तर आता घरात जे काही घडले त्याचा आणखीन त्या बदला घेतील. तेव्हा शर्वरी, आरंग आणि सुमित्रा संशयाने ऐश्वर्याकडे बघत असतात. ऐश्वर्याचं हे बोलणं त्यांना खटकतं. तेव्हा ऐश्वर्या कुठे बोलायची थांबत असते. ती परत सुमित्राला कान भरवत म्हणते की आई, परत त्यांनी नानांना काही करण्याचा, त्यांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला तर, जर त्यांनी तुम्हाला काही केले तर, त्यामुळे मला हे सर्वांची खूप भीती वाटते. आणि जेव्हा सौमित्र भाऊजी घरी येते तेव्हा प्लीज तुम्ही स्वतः त्यांना नीट समजावून सांगा, ते नक्की तुमचं ऐकतील. मला फक्त आपल्या घराची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगते, म्हणून बाकी माझे काही दुसरं म्हणणं नाही. आणि ऐश्वर्याची जी काही कटपुतली म्हणजे तोंड चोपडी आजी असते तर ती सुद्धा ऐश्वर्याची बाजू घेऊन म्हणते की अगं सुमित्रा, तू सौमित्राला पटवून द्यायला हवं की तुझी बाजू कशी खरी आहे, तुझी यात काही चूक नाही. म्हणून जानकीची यात खूप मोठी चूक आहे की जानकीनं नानासाहेबांना जिन्यावरून ढकललं आणि त्याची शिक्षा तिला झाली. जे काही सुमित्रा तू योग्य केलं ते योग्य आहे हे त्याला पटवून दे. जानकीच्या हातून झालं आणि जरी ही चूक ऐश्वर्याच्या हातून झाली असती तरी सुद्धा मी तेच म्हटलं, माझ्या जावयाच्या जीवावर उठणाऱ्या मुलीला म्हणजे या घरातील सुनेला या घरात जागा नाही असे कडक शब्दात ठणकावून आजी म्हणते. कारण सुमित्राचं मन त्यांना आणखीन भडकावून द्यायचं असतं. त्यासाठी आजी आणि ऐश्वर्याच्या जीवाची पूर्णपणे ही प्रयत्न सुरू असतात. त्यानंतर इकडे सौमित्र जानकीला म्हणत असतो की वहिनी, अगं तेव्हा तू त्या घरात असायची तर त्या घराला समजून सांगायची, पण आज वहिनी त्या घरात तुला स्थान नाही, हक्क नाही. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले. अगं एरवी त्या घरामध्ये जर एखादं संकट आलं तर तेव्हा तू तेथे असायची, घराला सांभाळून घेण्यासाठी आणि चुकलेल्या व्यक्तीला सावरून घेण्यासाठी. पण अगं जानकी वहिनी, आज ते अख्खं घर चुकलं आणि काय चूक आणि काय बरोबर हे दाखवून देण्यासाठी तू त्या घरातच नाही. अगं वहिनी, मलाच कळत नाही की मी नक्की काय करू शकतो. तेव्हा जानकी पुढे येते आणि सौमित्र भाऊजी असे म्हणणार तोच अवंतिका म्हणते, नाही वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता ऋषिकेश दादांना जाऊन समजावा की आपण एक नाही, दोन नाही, चौघी सुद्धा घरी जाऊया आणि त्या मूर्ख ऐश्वर्याच्या दोन अशा मुस्कटात लावून देऊ, मग तिला कळेल की काय ते. म्हणून अवंतिकाची सुद्धा त्या ऐश्वर्या विरुद्ध खूप चिडचिड होत असते. तेव्हा जानकी म्हणते की अवंतिका, अगं मारून जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असता तर ऋषिकेश समर्थ होते त्यासाठी, परंतु कधी कधी तर बुद्ध्यांची नाही तर मुद्द्याची भाषा लोकांना समजते. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, अहो त्या घरात कोण तुमचे मुद्दे ऐकून घेणार आहेत, ऐकलं का कोणी नाही ना. तेव्हा जानकीला त्याच खूप वाईट वाटतं की अवंतिका, अगं तीच मोठी खंत आहे. ऋषिकेश सुद्धा काही ऐकून घेत नाही आणि काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आई सुद्धा नाही. सगळंच काही अगदी हातातून विस्कटून गेलं. हे
सर्व बोलत असताना जानकीला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे बघत असतात की आता या दोघांना कसे समजवायचे आणि कसे घरी घेऊन जायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. कारण ऋषिकेश तर न ऐकता बाहेर निघून गेलेला असतो. जानकी म्हणते की जर तुम्हाला दोघांना आमच्यासाठी काही करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या घरात निघून जा. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी काय बोलतेस. तेव्हा जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, आता या क्षणाला तुम्ही दोघेही त्या घरात निघून जा. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं वहिनी पण. तेव्हा जानकी म्हणते की हो मला माहिती आहे मुंबईत तुमची काम असते, परंतु आता दिवाळी आली आणि आता दिवाळीसाठी तुम्ही त्या घरात असायला हवं, तेच महत्वाचे आहे. नाना सुद्धा अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत, आई सुद्धा एकट्याच त्या घरात आहे आणि सारंग भाऊजी सुद्धा एकटेच आहे. तुम्ही दोघांनी इथे नाही तर तेथे असायला हवं. अवंतिका म्हणते की कशाला, आमची तिथे काय गरज आहे, तिकडे तर ती महाराणी बसलेली आहे सर्वांना गिळून आणि एखाद्या वेळेस सर्वजण घराच्या बाहेर पडले तरी आईंना चालेल आणि आई त्या ऐश्वर्याबरोबर आनंदात राहते. तेव्हा अवंतिकाची खूप चिडचिड होते. तेव्हा जानकी शांत राहते, सौमित्रला समजावते आणि अवंतिकाला अगदी प्रेमाने ती समजावते. अवंतिका अगं काय ग, नाश्त्यामध्ये निखारे खाते की ठिणग्या, किती हे तुझं गरम डोकं, अगं जरा शांत हो. तिच्या डोक्यावर हात ठेवते. अगं शांत राहून शांत डोक्याने माणूस चांगला विचार करतो. अगं एकदा तरी तू आईंच्या बाजूने विचार कर, फक्त एकदा. अगं आई कायम चांगुलपणाच्या सावलीत राहिल्या, ऐश्वर्यासारख्या बायकांचं काळं वेळ त्यांना नाही कळालं. आपल्या आई खरंच खूप भोळ्या आहेत ग, ज्यात वाईट आहे त्यात सुद्धा त्यांना चांगलं दिसते. तेव्हा अवंतिका म्हणते की कमॉन वहिनी, अहो नक्की कुठल्या मातीच्या तुम्ही बनल्यात, कारण आईने तुमचा इतका अपमान करून सुद्धा तुम्ही आईंची बाजू घेऊन त्यांना इतकं म्हणजे मनात इतका हक्काची प्रेमाची भावना देतात, आदर देतात. इतकं सर्व होऊन सुद्धा तुम्ही आईंच्याच बाजूने बोलता. परंतु वहिनी, आईंनी जो काही भोळेपणा केला त्याची किंमत अख्खं घर मोजतं, त्याचे काय. तरी सुद्धा जानकीच्या मनाचा मोठेपणा काही कमी होत नसतो. ती समजावून सांगते की अवंतिका अगं चुका प्रत्येकाकडून होत असतात आणि थोर मोठेपणा सुद्धा चुकूच शकतात. नाना आणि आई आपले आई वडील आहेत, त्यांच्याकडून चूक झाली म्हणून आपण त्यांना संधी द्यायची नाही का. त्यामुळे आता या क्षणाला तुमची तेथे गरज आहे, तुम्ही तेथे त्या घरात जा. मला कळतं अवंतिका आता आई चुकल्यात, पण कधीतरी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव तर होईल, तेव्हा त्या स्वतःच्या मनाने आणि आम्हाला आमच्या मानाने परत हक्काने त्या घरात बोलवते. या गोष्टीची खरंच मला खात्री आहे, म्हणजे आईवर माझा पूर्ण विश्वास आहे. जानकी म्हणते की ऐश्वर्या आम्हाला त्या घरातून बाहेर काढले, परंतु आई आणि नानांच्या मनातून मात्र ती आम्हाला बाहेर नाही काढू शकत आणि ते कधीच होणार नाही आणि होणार सुद्धा नाही. तेव्हा सौमित्राला आणि अवंतिकाला जानकीचं म्हणणं पडतं. सौमित्र लगेच म्हणतो की ठीक आहे वहिनी, अगदी तू म्हणतेस तसेच करू, आम्ही तेथे त्या घरात जायला तयार आहोत. परंतु तुम्हाला जर येथे काही गरज लागली तर प्लीज तुम्ही मला सांगा. आता मी त्या घराला दाखवून देईल की नकळत झालेली चूक आणि ठरवून केलेला गुन्हा यात काय फरक असतो ते. आणि आता जानकी वहिनी तुझ्यावरचा आणि दादावरचा जो काही कलंक आहे तो पुसल्याशिवाय हे सौमित्रला मात्र काही चैन पडणार नाही. येतो वहिनी असे बोलून अवंतिका आणि सौमित्र जानकीच्या पाया पडतात, आशीर्वाद घेतात. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी स्वतःची काळजी घ्या आणि त्यांना भेटून अवंतिका आणि सौमित्र त्या घरात परत येतात. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सौमित्र आणि अवंतिका हे दरवाजात येतात आणि दरवाजाची बेल वाजवतात. सारंग आणि सुमित्रा तेथे सोफ्यावरच बसलेले असतात, परंतु अचानक दरवाजाची बेल वाजते आणि बेलच्या आवाजाने ऐश्वर्या, आजी आणि शर्वरी सुद्धा बाहेर येतात. तर सारंग उठणार तोच सुमित्रा म्हणते की थांब मी जरा पाहत, म्हणून सुमित्रा दरवाजा उघडते तर पाहते तर कोण आणि अवंतिका सुमित्र परत तिला आलेले समजतात. तेव्हा सुमित्रा त्यांच्याकडे पाहते आणि इकडे तिकडे डोकावून बघत असते, कारण जानकी आणि ऋषिकेश याच्यासोबत आले की काय. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई अगं काय बघते, कुणाला शोधते तू. आई अगं सगळं काही तुझ्या मनासारखंच झालं, तो नाही आला परत. ऋषिकेश दादानी येथे येण्यासाठी नकार दिला हे शब्द ऐकल्यानंतर ऐश्वर्या मात्र खुश होऊन आजीकडे बघत असते. तेव्हा सुमित्रा विचारते की तू त्याला भेटलास का. तर सौमित्र म्हणतं की हो मी भेटलो त्याला आणि बऱ्या जागी आहेत सुद्धा. आपल्या माणसांनी त्यांना घरातून हाकलले, परंतु त्यांना जी माणसं जोडलेली गेलेली आहेत ना ती या जगात तर आहेत आणि ते सर्वजण गुलाबच्या घरी अगदी सुखरूप आहे. ते ऐकून तर सुमित्रा, सारंग आणि शर्वरी यांना आनंद होतो, परंतु ऐश्वर्या आणि आजी यांचा चेहरा पाहण्यासारखा होतो. सौमित्र सांगतो की मी आत्ताच तेथेच त्यांना भेटून आलो आणि डायरेक्ट तो ऐश्वर्या समोर येतो. ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अगं तुला तर खूप आनंद झाला असेल, सगळं काही अगदी तुझ्या मनासारखं झालं. आणि काय रे सारंग, तुझं काही म्हणणं आहे का यावरती. सारंग फक्त खाली बैलासारखा मान घालून उभा असतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की हीच तुझ्याकडून अपेक्षा होती. अरे सारंग तुला माहिती आहे की आम्ही कोर्टामध्ये भांडतो की सर्वात चुकीची जी व्यक्ती असते जिचं काही म्हणणं नसतं, आणि जर तुझं स्वतःचं मत असतं तर तू तुझ्या बायकोला समजावलं असतं, तुझ्या आईला समजावलं असतं. तर तुझ्या आईला म्हटल्यानंतर शर्वरी म्हणते की दादा काय बोलतोस.
तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, सौमित्र अरे काय बोलतोस? तेव्हा सुमित्रा समोर येतो आणि हो आई, अगं तू तर दादाकडून आई म्हणण्याचा अधिकार काढून घेतला, मग मी तरी कशाला तुला आई म्हणून हाक मार? सुमित्राला खूप वाईट वाटतं. सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र तू वेगळा आहेस आणि ऋषी वेगळा आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे सर्व करून सुद्धा आणि सिद्ध करून सुद्धा तो सावत्र, आणि मी दूर राहून तो सख्खा म्हणजे तो तुझ्या जवळ राहून सुद्धा तू त्याला सावत्र म्हणली. सुमित्रा म्हणते की काय रे, तू त्याची वकिली करायची हे ठरून आला का? तर सौमित्र म्हणतो की हो, कारण चांगल्या माणसाची वकिली कोणाला तरी करावीच लागते. ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की कारण चुकीच्या माणसांची बाजू घेणारी या बाजारात सर्व काही मिळतात, आणि आई आज सुद्धा तू चुकली, कारण चुकीच्या माणसांची बाजू घेऊन आज तू चांगल्या खऱ्यांना घराच्या बाहेर काढले. अगं आई, मुलामुलांची आणि भावांची भांडणं रोज पाहतो, कोर्टामध्ये तेच असतं, परंतु आपलं म्हणता म्हणता वाटे पडतात, कुटुंब विखुरतात, घरं विस्कटतात, पण आज हे सत्य आपल्या घरात येईल आणि आपल्या घरातच असे घडेल अगदी कधीही वाटले नव्हते. हा दिवस आपल्या घरातच घडेल असे कधीही वाटलं नव्हतं, आणि शेवटी आज आई तो दिवस आपल्या घरात आलाच. सौमित्र खूप भडकलेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की सौमित्र अरे तू शांत हो, हे बघ मी काही चुकीचं नाही वागले आणि चुकीचं सुद्धा काही केलं नाही की मी त्यांना घराच्या बाहेर नाही काढलं, आणि ते स्वतःहून हे घर सोडून निघून गेलेत. तेव्हा सौमित्र म्हणतो की आणि तू त्यांना जाऊन दिलंस? अगं मला मान्य आहे की ते ऐश्वर्याने तुझ्या डोक्यामध्ये विष पेरलं, तुझे कान भरलेत, पण आई तुला स्वतःला का कळत नाही काय चूक आणि काय बरोबर या घरात लहानांनी मोठ्यांना सांगायचं का आता हे? अगं कालपर्यंत तुझ्या जीवाभावाची असणारी जानकी वहिनी आज ती नानांच्या जीवावर उठली असे ठरून तू मोकळी झालीस. अगं आई तुला एवढं कळत नाही की ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन तू तुझा प्रभाव बदलू शकतो. कशावरून नानांनी कुठल्या तरी दबावाखाली येऊन त्यांचा निर्णय बदलला असेल आणि त्यांनी त्यांचं बोट चुकीच्या व्यक्तीकडे रोखलं नसेल. तेव्हा सौमित्राचे हे शब्द ऐकून घरातील सर्वांचे डोळे उघडतात. शर्वरी, सारंग आणि सुमित्रा हे धक्क्यानेच पाहत असतात. ऐश्वर्याचा मात्र हा चेहरा पाहण्यासारखा होतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की जानकी अगं दिवाळी हा सण आपल्या ओवीचा खूप आवडता सण आहे. दरवर्षीप्रमाणे आपली ओवी ह्या वर्षी सुद्धा दिवाळी सण अगदी जोमात साजरा करेल. तेव्हा ऋषिकेश जानकीला आपल्या मिठीत घेतो. त्यासाठी मिळेल ती नोकरी मी करेल, पडेल ती काम करेल, म्हणून आपल्या ओवीसाठी आणि जानकीसाठी ऐश्वर्या ठरवते की मुळशीमध्ये मी असताना याला कोण नोकरी देते ती मी पाहते. आणि ऋषिकेश बॅग घेऊन नोकरी शोधत असतो, इकडे तिकडे भटकत असतो, परंतु समोरून एक रोडवर रिक्षा येते आणि भव्य कुस्तीचा सामना असतो आणि त्यामध्ये भव्य असे बक्षीस हे ठेवलेले असतं आणि तो माणूस पुकारून सर्व काही या सांगत असतो. तेव्हा ऋषिकेश हे सर्व ऐकतो आणि आपल्या दिवाळी धनक्यात साजरी करण्यासाठी ती कुस्ती लढायला तो तयार होतो, कारण 1 लाखाचे बक्षीस त्या कुस्तीसाठी असते, भव्य सामन्यासाठी. तेव्हा ऋषिकेश हे सर्व करायचे ठरवतो आणि ओवी आणि आपल्या जानकीची दिवाळी अगदी मस्त ती बक्षीस जिंकून तो साजरी करणार असतो. अगदी रणदिव्यांच्या फॅमिलीत होणारी दिवाळी तशी आपली तो साजरी करणार असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.